ॲक्टिवावरती लडाख वगैरे करतात, तो त्यांचा लुकआउट आहे. काय मी तर त्यांना अडवू शकत नाही, ना कोणी दुसरा कोणी अडवू शकतो. तसं माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी माझे स्वप्न आहेत ते पूर्ण करतो आहे. खंडाळा घाटामध्ये ना एक गाडीला आग लागली आहे. ही पण एक आहे ना मस्त गाडी आहे, सुपर मिटिओर. चला बाय बाय पुणे. चला तर वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी विश्वास जाधव एक गरीब रायडर सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या पुणे ते ठाणे या जर्नीमध्ये. खरं तर ही आपली वन डे ट्रिप होती आणि तेव्हा कसं एकाच व्हिडिओ केली असती, ती व्हिडिओ खूप लॉंग झाली असती, म्हणून ही रिटर्न जर्नीची एक वेगळा ब्लॉग असा करतो आहे मी. खरं तर मी एकच व्हिडिओ करणार होतो, पण रिटर्नमध्ये असं झालं. पण असं ठरवलं की रिटर्नच्या ब्लॉगमध्ये ना एक थोडंसं वेगळी कॉन्सेप्ट आपण ॲड करू. सध्या तरी मी आता आहे पुण्यामध्ये. संध्याकाळचे वाजलेत बरोबर 3:45 वाजलेत. आणि पहिलं तर आपण पुणे सिटीमधून आपण बाहेर पडूया, कारण आहे ना इथली ट्रॅफिक नाही परवडत मला. पेट्रोल वगैरे सगळं फिल करून झाले, आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना भेटून झाले, थोडंसं फिरून हिंडून पण झाले पुणे. आपल्याकडे फक्त आता ही एकच बॅटरी शिल्लक आहे. तर थोडंसं आता जपून थोडंसं वापरावं लागणार आहे. सध्या तरी आहे ना ऊन खूप आहे. जास्त ऊन असलं की कॅमेरा आपला हीट होतो, त्याच्यानंतर आपली बॅटरी रॅपिडली ड्रेन होते. त्यापेक्षा मी आत्ता पहिलं तर आहे ना पुण्यामधून पहिलं बाहेर पडतो. आपलं NH48 आपला पुणे मुंबई हायवे कनेक्ट करतो पहिला. चला फायनली बाय बाय पुणे. देहू रोड फाटा आला आहे. इथून आपलं घेतला आहे लेफ्ट आता लोणावळ्यासाठी. आता मध्येच कुठेच नाही थांबणार, इथून ते थेट थांबणार आता लोणावळा, कारण तिकडे आपल्याला थोडं पेट्रोल पण फिल करावं लागणार लोणावळ्यापर्यंत. हाय शपथ, जाम थकावणा देऊन होता रे मला ना. सध्या आता पाणी प्यायचं आहे, पाणी पिऊन घेतो जरा. आणि संध्याकाळच्या बरोबर 4:20 आणि आता जस्ट आपण देहू रोड फाटा आपण क्रॉस केला आहे. हां, तर आता इथून आपल्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तर ही होती आहे ना आपली एक वन डे राईड होती आपली ठाणे ते पुण्यापर्यंतची. एक डिस्टन्स फक्त आपण म्हणजे फक्त एक अंदाज लागायला की आपण दिवसभरात किती डिस्टन्स आपण खेचू शकतो. तर थोडाफार एक आहे ना मला अंदाज आला आहे की दिवसाला आहे ना आपण जर असं रमतगमत जर केलं आरामात एकदम सावकाश, तर 400 ते 450 किलोमीटर्स. आणि थोडं अजून जर खेचलं तर दिवसभरात 500 किलोमीटरची राईड कंप्लीट होते. म्हणजे स्कूटरवरती, म्हणजे आराम देत ब्रेक घेत वगैरे, म्हणजे आणि संध्याकाळचे काही तास जोडले तर 500 किलोमीटरपर्यंतची राईड कंप्लीट होते दिवसभरात. बरं आता आहे ना ब्रेक कुठे घेणार नाही आहे, आता डायरेक्ट खेचणारच आहे लोणावळ्यापर्यंत. हां, आणि हा व्हिडिओ आपण सेपरेट ह्यासाठी करतो आहे ना, कारण हा व्हिडिओ मला Q&A म्हणजे क्वेश्चन अँड आन्सरसाठी ठेवायचा होता. कारण आपण शिमग्याची राईड केली ना, त्याच्यानंतर आपल्याला असे बरेच असे असंख्य प्रश्न विचारले गेले. त्यातला सारखा एक म्हणजे मला चॅनल आपले ब्लॉगिंग सुरू केल्यापासून आहे ना सारखा रिपीटेड क्वेश्चन आहे मला की आपला ब्लॉगिंग सेटअप म्हणजे कॅमेऱ्याच्या बाबतीत कॅमेरा कुठला आपण यूज करतो. तर हा प्रश्न मला ना सतत विचारला गेला आहे. तर आता फक्त कॅमेरा सेटअपचं नाही सांगत, मी काय यूज करतो तेही सांगतो. म्हणजे या व्हिडिओमध्ये एक फोटो व्हिडिओज मी ॲड करतो, म्हणजे जे काय एक्सेसरीज मी यूज करतो ते. तर आपण आपला जो कॅमेरा सेटअप आहे तो आहे DJIचा ऑस्मो ॲक्शन 3 ॲडव्हेंचर कॉम्बो आहे आपल्याकडे. म्हणजे आपण 2024मध्ये आपण गणपतीच्या जवळपास आपण घेतला होता, तेव्हा मला तो पूर्ण सेटअप 31,000ला पडला होता, कारण तेव्हा थोडा कॉस्टली होता. आता स्वस्त झाला आहे, कारण आता 3 आहे तो डिस्कंटिन्यू झाला असेल बहुतेक. आता मार्केटमध्ये DJI 4, 5, 6 असे अवेलेबल आहेत. तर ज्यांना जो सुटेबल वाटतो ते घेऊ शकतात. सोबत आपला जो माईक आपण जो यूज करतो ना, तो यूज करतो आपण, इतर कुठला माईक यूज नाही करत ह्याच्यासाठी. आपण फक्त हेडफोन लावलेत. तुमच्याकडे जर कुठले नॉईज कॅन्सलेशन C टाईप हेडफोन असतील सॅमसंगचे नाहीतर इतर कुठल्याही ब्रँडचे, तर ते तुम्ही या कॅमेऱ्याला लावून चेक करू शकता. आणि हेल्मेट जो आपण यूज करतो SMK स्टेलर हा हेल्मेट आपण यूज करतो. आणि आपलं जो रायडिंग जॅकेट आहे हा आहे रायनॉक्सचा
एअर GT4 लेवल 2 हे वेस्ट हा रायडिंग जॅकेट आपण यूज करतो. आणि आपला जो नी गार्ड सध्या तरी मी घातले नाहीत, माझ्याकडे नी गार्डसुद्धा आहेत. नी गार्ड आहेत आपल्या क्रॅम्पस्टरचे, आपल्याकडे नी गार्ड आहेत. आणि शूज काय नॉर्मलच आपण शूज घालतो सध्या, जे रायडिंग शूज आपण घेतले नाहीत. रायडिंग शूजवरती स्विच करायचं आहे बहुतेक आपल्याला आता. हे आपल्याकडे सध्या व्लॉगिंगसाठी आहेत. आणि रायडिंगसाठी आपल्याकडे एकच मशीन आहे आपल्याकडे, आपली लयला TVSची एनटॉर्क 125 रेस एडिशन. आणि माझा एडिटिंग सेटअप पण आता सांगून ठेवतो. एडिटिंगसाठी मी कुठला सेटअप वापरतो. तर आहे ना, माझ्याकडे आता सध्या कस्टमाइज केलेला रिग आहे माझ्याकडे. हा स्क्रीनवरती बघा सेटअप येत असेल. ह्याच्यामध्ये मी एडिटिंगसाठी यूज करतो फिल्मोरा 14. हा सध्या एडिटिंगसाठी सॉफ्टवेअर मी यूज करतो. थंबनेल आणि फोटोज एडिट करायला मी वापरतो पिक्सआर्ट जास्त काही. आणि जे फॉन्ट वगैरे यूज करायचे असेल तिथे मी पिक्सआर्ट वगैरे यूज करतो बस. आणि आपले काय बॅकग्राऊंड वगैरे म्युझिक असतील त्यासाठी यूट्यूबची ऑडिओ लायब्ररी. कुठलं असं प्रीमियम सबस्क्रिप्शन वगैरे काही घेतलेलं नाही आहे आपण. तर हा पूर्ण माझा एकदम पूर्ण मोठं बघता सेटअप आहे पूर्ण म्हणजे. आणि कॅमेरामध्ये अजून एक सांगायचं राहिलं, कॅमेरामध्ये आपल्याकडे अजून एक कॅमेरा आहे DJIचा ऑस्मो पॉकेट. म्हणजे काही टाईम लॅप्स हायपर लॅप्स वगैरे घ्यायचे असतील तर तो आपल्याकडे ऑस्मो पॉकेट 1 आहे, त्याचा आपण यूज करतो. तर ओव्हरऑल आपल्याकडे एवढा सेटअप आहे. असं नाही की मी हा पूर्ण सेटअप मी एकदाच घेतला आहे. मला खूप वेळ लागला हे सगळं दमवायला. एक गोष्ट घेतली, दुसरी गोष्ट घेतली, तिसरी गोष्ट घेतली, असं काही नाही की सगळं मी एकदाच घेतलं आहे आणि भरमसाठ पैसा एकदाच उडवला आहे. सगळं हळूहळू जसं मी जसे माझे सेविंग वगैरे झाली तर मी एक एक गोष्ट ॲड करत गेलो असं. आता सुरुवात पण मला बाईकवरून करायची होती, पण तेव्हा बाईक घेणं पॉसिबल नव्हतं. तर जे आहे त्याच्यामध्ये मी मोटो व्लॉग सुरू केलं आपलं. दुसरं म्हणजे प्रश्न विचारतात मला की हिच्या ॲव्हरेजच्या बाबतीत. म्हणजे सध्या आहे ना, मी मुंबईच्या दापोली करतो ना, गावाला जातो, तर हिचं पेट्रोल कितीचं लागतं. सध्या पेट्रोलच्या बाबतीत त्यांना बरेच प्रश्न विचारले जातात आपल्याला. हिचं पेट्रोल, तर हिचं पेट्रोल जर म्हणायला गेलं ना आपल्याला, तर आपण राईड कुठल्या प्रकारे करतो, एकदम म्हणजे ॲग्रेसिव्हली राईड करतो का नॉर्मली राईड करतो त्याच्यावर पण डिपेंड आहे आपले. कारण आपली ही कशी स्कूटर आहे, हिला जर आपण जर 80, 90, 95 यावरती खेचली तर ऑब्व्हियसली ॲव्हरेज आपल्याला कमीच भेटणार आहे, रोड कितीही चांगला असला तरीही. आता एवढ्या वर्ष मी हिच्यावरती राईड करतो आहे, तर एक अंदाज मला आलेला आहे की आपण एका फुल टँकमध्ये आहे ना कमीत कमी 250 किलोमीटरपर्यंतचं अंतर आपण कापतो. म्हणजे बरोबर आहे, 200 किलोमीटर होतात ना तेव्हा आपली फ्यूल टँक आहे ना रिझर्वला लागते. मी पूर्ण नोटीस केलं आहे, कारण आपला आहे ना स्पीडोमीटर आहे ना जरासा खराब आहे. तरीही आपली गाडी जेव्हा 200 किलोमीटर कंप्लीट होतात ना बरोबर, तेव्हा आपली गाडी रिझर्वला लागते बरोबर. आणि 1 लिटरचं आपलं हे रिझर्व टँक आहे ना बरोबर. तर आपला जो ॲव्हरेज आहे 40 ते 45च्या मध्येचा आपला ॲव्हरेज आपल्याला मिळतो या गाडीने. तर TVSचा 40चा ॲव्हरेज आहे ना खूप झाला त्या मानाने. 4:45 वाजलेत आणि आता पोचले कामशेतला. आणि कमेंटमध्ये आहे ना एक चांगला प्रश्न होता की आपली TVS एनटॉर्क लाँग राईड आणि सिटीमध्ये चालवण्यासाठी ही गाडी म्हणजे सुटेबल आहे की नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, ही TVS एनटॉर्क आपली ही स्कूटर आहे, हे काय लाँग टूरसाठी नाहीतर ही टुरिंग मशीन नाही आहे. आणि जर या गाडीला लाँग टूरसाठी वापरायचं असेल तर ते एवढं पण शक्य नाही आहे. जर तुम्ही गाडी जर प्रॉपरली मेंटेन ठेवली तर ते एखाद्या वेळेस शक्य आहे. पण तुम्ही जर ही गाडी एकत्र जर कॉन्स्टंटली स्पीडवरती म्हणजे हाय स्पीडवरती जर खेचणार असाल लाँग टूरसाठी, म्हणजे कशी ड्रॅग एकदम पूर्ण ॲग्रेसिव्हली तुम्ही चालवली किंवा म्हणा ब्रेक न घेता तुम्ही डायरेक्ट 100-150 किलोमीटर खेचताय, तर या गाडीवरती लाँग टूर अजिबात पॉसिबल नाही आहे. मी पण हळूहळू कुठे जाऊन शिकलो की आता कुठेतरी ॲव्हरेज स्पीडला मी गाडी चालवतो आणि तेवढाच वेळ लागतो मला डिस्टन्स कवर करायला. कुठे 50 ते 60, 70, 50 किलोमीटर झाले की मी एक छोटासा 10 ते 15, 20 मिनटाचा एक ब्रेक घेतो, स्वतःला पण रिलॅक्स करतो, गाडीला पण रिलॅक्स करतो, काही टेन्शन राहणार नाही. आता पण आलो मी पुण्यावरून येताना, पुण्यात पण थांबलो, आता येताना ते देहू रोडला थांबलो, आता पुढे जाताना लोणावळा थांबेल. असं मी रेस्ट घेत आराम करत जाणार. असं काही नाही की आपल्याला वेळेतच पडतं. हे आता दर व्हिडिओमध्ये बोलायला लागले मी. हे असं नाही की आपलं
वेळेत पोचायचं आहे, आपल्याला वेळेत पोचलंच पाहिजे असं कुठं लिहिलं नाही आहे. राईड करता तर मजा करत जायचं. मी हे ना आपल्या दर व्हिडिओमध्ये बोलतो की आहे ना, वेळेत पोचणं गरजेचं नाही आहे, आरामात पोचणं गरजेचं आहे एकदम, ते पण एकदम सुखरूप. आता सूर्य डोळ्यात सकाळी सूर्य तिकडे या बाजूने होता, आता ह्या बाजूने आला, दोन्ही बाजूने सूर्य माझेच वाहत होतो. पुढचा प्रश्न असा की TVS एंटरवरती पिलियनसोबत राईड करणे रिस्की आहे का? रिस्की तर आहे, कारण ही काय आपली टुरिंग मशीन नाही आहे. आणि पिलियनसोबत स्कूटरवरती लाँग टूर करणे मी तर सजेस्ट नाही करणार, आणि पॉसिबलही नाही, कारण ही काय टुरिंगसाठी नाही बनली आहे, ही सिटी राईडसाठी बनली आहे आणि डेली वर्कसाठी बनली आहे. आपण हिचं इंजिन पॉवरफुल आणि आपल्याकडे दुसरी कुठली बाईक नाही आहे, आणि आपण कुठेतरी थोडीशी जबाबदारी घेऊन आहे ना, स्वतःची आणि गाडीची जबाबदारी आणि इतरांची रस्त्यावरची. हे बघा असे मध्ये येतात. आणि कोणाला असं मी हे सांगतच नाही की मी राईड करते म्हणून तुम्ही पण राईड सुरू करा, हे असं नाही करत आहे. माझ्याकडे सध्या ही मशीन आहे, मी हिच्यावरती राईड केली. लोक ॲक्टिवावरती लडाख वगैरे करतात, तो त्यांचा लुकआउट आहे, काय मी तर त्यांना अडवू शकत नाही, ना दुसरा कोणी अडवू शकतो. तसं माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी माझे स्वप्न आहेत ते पूर्ण करतो आहे, हा माझा लुकआउट आहे. मी असं कोणाला इन्फ्लुएन्स करत नाही की मी करते म्हणून तुम्हीच करा. TVS एंटरवरती राईड करणे पॉसिबल आहेत, पण ते आपापल्या जबाबदारीवरती, म्हणजे आपली स्वतःची काळजी, सगळ्यात पहिलं स्वतःची काळजी. तर तुमच्याकडे प्रॉपर घेअर्स असतील, हेल्मेट पण असं नॉर्मल नाही, एकदम पूर्ण चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट, चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट, रायडिंग जॅकेट, ग्लव्स आणि नी गार्ड, नाहीतर रायडिंग पॅन्ट असेल तर रायडिंग पॅन्ट, शूज वगैरे प्रॉपर असेल तरच तुम्ही राईड करा, नाहीतर अन्यथा नका करू. तुमच्याकडे जर प्रॉपरली रायडिंग गिअर्स असतील तरच करायचं. हे मी सजेस्ट करेन. ते पण चांगल्या रायडिंग गिअर्समध्ये इन्व्हेस्ट करा, असं कुठल्या फक्त इन्व्हेस्ट करायचं म्हणून म्हणजे रायडिंग गिअर्स घेतलेत असं नका करत जाऊ. तर पिलियनसोबत राईड करणं तर मी नाहीच बोलेन, कारण ही काय आपली टुरिंग मशीन नाही आहे, ना कुठे ADV थोडी आहे ही, म्हणजे आपण पिलियनसोबत राईड करू शकतो. एक वेळेस कुठली चांगल्या कॅटेगरीची गाईड असली ADVमध्ये, नाहीतर म्हणा स्पोर्ट्समध्ये म्हणा, तर एखाद्या वेळेस ठीक आहे. रायडिंग क्षेत्रामध्ये यायचं आहे तर स्वतःची गाडी एकट्यानेच चालवा, तरच त्या राईडची मजा आहे. पिलियन असला तर पिलियनला पण गाडी चालवता आली पाहिजे, कारण आलटून दोघे गाडी चालवू शकता, कारण कोणावरती लोड नाही येणार. कारल्याला येत आहे ग आहे तुझ्या डोंगराला येत आहे ग, एकविरा आईचा उदो कारला आलं. दादा रॅपिडोबद्दल अपडेट दे ना. रॅपिडो कालची न्यूज बघितली, प्रताप सरने काकांनी काय बोलले. रॅपिडो जर केलं आता तर गाड्या जप्त होतील, 10,000चा फाईन तर बसेलच, असं आपल्या परिवहन मंत्र्यांनी स्पष्टपणे बोलले. सध्या तरी मी पण रॅपिडो आता बंद केले. हे सगळं रॅपिडोचा जो इश्यू चालू आहे त्या कारणाने, आणि रॅपिडो आणि हा चॅनल आता मॉनिटाईज झाला ना, तर मी 100% लक्ष आता ह्या चॅनलकडेच देतो आहे. रॅपिडोचा चॅनल थोडासा मी बाजूला ठेवला आहे. रॅपिडोचा जो इश्यू जर क्लिअर झाला तर आपण रॅपिडोच्या चॅनलवरती पुन्हा जाऊ. नेक्स्ट भावा, दुसरे लोकेशन पण विजिट कर, दुसरे गाव. हो नक्कीच, आपण हे खटके प्लॅन तर करू. सध्या ना प्रॉपरली प्लॅन आपल्याला करायचे रायडिंगचे. त्यानंतर जसं जमेल तसं नवीन जागा आपण विजिट करायचा ट्राय करू. आपण नेहमी तेच जागा नाही विजिट करत, आपण थोडंसं हटके पण आपण ट्रॅव्हल करतो. आणि मला सगळ्यात जास्त सजेस्ट केला जाणारा एकच भावा, कॅमेरा अँगल. तर आपला तो कॅमेराचा अँगल आहे ना, तो अजून बरोबर सेट झाला नाही आहे. आता तो नाही होता तर त्याला आपण आता काय करू शकत नाही. दुसरा हेल्मेट कुठला घेतला तर त्यावरती आपण ट्राय करायचं बघू, कारण ह्याच्यावरती तर होत नाही आहे. मी भरपूर ट्राय केला अँगल सरळ करायचा, साम दाम दंडाफे सगळं झालं आता माउंटसोबत. अभि ॲडजस्ट आता भावना तुम्ही ॲडजस्ट करा, मला नाही माहिती. नाहीतर कुठला जर चांगला माउंट असला तो मला सजेस्ट करा, तो आपण यूज करून बघू. पण स्ट्रॅप असला पाहिजे, असं चिटकवून वगैरे नाही. चिटकवून वगैरे मला हेल्मेट खराब होतं ना, मला ते आवडणार नाही. म्हणून सध्या तरी एवढेच प्रश्न मला भेटले होते माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, त्याची उत्तरं तर सध्या भेटली असतील. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न मेन्शन करा, राईडबद्दलचे, नाही तर ट्रॅव्हलबद्दलचे, नाही तर गाडीबद्दलचे, आपल्या एडिटिंगबद्दलचे, हे सगळे प्रश्न. आणि त्याची उत्तरं आपण पुढच्या Q&A व्हिडिओमध्ये आपण देऊया. सध्या तरी लोणावळा इथून राहिले फक्त 5 किलोमीटर. लोणावळ्याला जातो, काहीतरी खातो, जराशी भूक पण लागली आहे मला. काहीतरी प्यायचं मन करते, खायचं नाही.
सध्या ना बॉडी डिहायड्रेट झाली आहे, पुन्हा तोंड आहे ना सुकलं वाटतंय. संध्याकाळचे आहेत ना बरोबर वाजलेत 5 आणि आता आपण पोचलो लोणावळ्याला. इथे एक पेट्रोल पंप आहे, इथे आता पेट्रोल मला फुल करून घ्यायचं आहे. सध्या फुल करून झालं, आता घरी जाईपर्यंत टेन्शन नाही. संध्याकाळचे बरोबर 5:15 आणि आपण आता आहोत लोणावळा सिटीमध्ये. सध्या सिटीमध्ये काही थांबत नाही आहेत, आपण निघून जाऊया. कारण अजून तरी वाजलेत 5 तरी अजून आहे ना, अजून ती हीट आहे, गरमी अजून जाणवते ती. त्यापेक्षा बेटर आहे ना मी खंडाळा घाटमध्ये थोडा वेळ थांबतो. माझ्यासमोर वाटतं एक सुपर मिटिओर आहे. हो, सुपर मिटिओर. मुलगा चालवतो की मुलगी? ही पण एक आहे ना मस्त गाडी आहे, सुपर मिटिओर. नादात टोकायचं. खंडाळा घाटामध्ये ना एक गाडीला आग लागली आहे. होप की ड्रायव्हर आणि पॅसेंजर आहेत ना सेफ असू दे. फायर फायटर ट्राय करतात पूर्ण आग विझवायचे. चला भाई, संध्याकाळचे ना बरोबर 6 वाजलेत. आपल्यासमोर एक छानसा असा सनसेट होतो आहे. खरं तर इथे ना आपण अर्धा पाऊण तास बसलो चिप्स वगैरे खात आणि एनर्जी ड्रिंक पीत, आणि समोर आपल्या ना एक छोटासा हादसा झालेला आणि लाज एवढी वाटत होती की आपण तो हादसा बघत चिप्स खात होतो. एनिवेज हादसा टळला आहे. आता तिथे काय झालं आहे एक्झॅक्टली नक्की माहिती नाही, पण एका कारला आग लागली होती. चला भाई, आता ना थोडंसं फ्रेश वाटतंय. संध्याकाळच्या पाराला पण राईड करणं ना एकदम पूर्ण सॅटिस्फाईंग वाटतं आहे, माहिती आहे का? कारण आहे ना पूर्ण माझी सोल आहे ना सॅटिस्फाय झाली आज राईड करून. आज किलोमीटर किती खेचल्यात याचा अंदाजा नाही आहे मला, पण सकाळी जी व्हिडिओ चालू केली असेल ना तेव्हापासून ते आणि तुर्भेला जेव्हा एंड करू राईड तेव्हाचे किलोमीटर्स, त्याच्यावरून एक अंदाज काढतो की किती राईड केली असेल मी. तेवढाच मला एक अंदाज बसेल की किती दिवसाला मी किलोमीटर खेचू शकतो. जोपर्यंत चांगली बाईक येत नाही तोपर्यंत आपल्याला आपले जे स्वप्न आहेत ते ह्याच्यावरतीच पूर्ण करावे लागतील. कारण वाट नाही बघू शकत आहे ना आपण, कारण हळूहळू वय आहे ना झपाट्याने वाढतं आहे. एकदा ते वय गेलं नंतर ते मजा नाही राहणार. कारण आता कसं माझ्या अंगामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी जर यूज नाही केली मग काय फायदा त्याचा. आणि आता एवढ्या राईड केल्या त्याच्याने मला कॉन्फिडन्स तर आहे की या पुढच्या जर कुठल्या मोठ्या राईड असल्या त्या आम्ही करू शकतो. चालला आहे प्लॅन. मोठ्या राईड करायचा पण चालला आहे प्लॅन. सध्या सुट्टीचा जुगाड करावा लागणार आहे आणि ह्या गरमीमध्ये नाही करणार. जरा मान्सून सीझन जवळ येऊ द्या, तेव्हा आपण थोडाफार मोठ्या राईडचा पण प्लॅन करूयात. सध्या तुम्ही माझ्या या गावच्या व्हिडिओ आहेत त्याच्यावरती एन्जॉय करा. ए डॉगेश, नशीब दादाने आधी सावध केलं की पुढे डॉगी वगैरे आहे, मला तर दिसलाच नव्हता. तर हा व्हिडिओ आहे ना आपला एकदम फक्त क्वेश्चन आणि आन्सरवालाच होता हा व्हिडिओ. आणि बस या व्हिडिओपर्यंत एवढंच होतं. बाकी काय आपला आता अर्धा तासामध्ये पनवेल वगैरे येईल तर आपण व्हिडिओ आता एंडच करणार आहोत. थोड्या वेळाने आता अंधार पण होईल, तर जास्त काय आता व्हिडिओ हा लांबवत नाही आहे मी. तर अजून एक Q&Aचा व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आहे ना क्वेश्चन टाकून ठेवा. तर पुढे तर क्वेश्चन जास्त टाका, म्हणजे 10-12च्या वरती, तर आपण पुढचा एक Q&Aचा व्हिडिओ आपण बनवूया. तर सध्या या व्हिडिओपुरतं एवढंच. आणि परत एकदा थँक्यू की आपले 1000 सबस्क्रायबर्स आपण कंप्लीट करून दिलेत. मला एक माइलस्टोन आपला अचीव झाला, त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. आशा करतो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन येईल त्यांनी पण या चॅनलला असा सपोर्ट राहू दे आणि आपला चॅनल असाच ग्रो होते. आपली जी गरीब फॅमिली आहे ती अशीच ग्रो होऊ दे. तर मी तुम्हाला भेटेल आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आणि खरं तर आता रामनवमी येते, रामनवमीनिमित्त आपला गावाला उत्सव असतो, त्याकरिता आपण पुन्हा गावाला जाणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आपल्या गावाला जाताना दापोलीला कुठल्या तरी एका नवीन टॉपिकवरती. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम आणि ट्रॅव्हल करत राहा.